हजारो वर्षापूर्वी माणूस जंगलातून बाहेर पडला आणि तो समाज व्यवस्थेमध्ये राहू लागला. परंतु आपल्या समाजामध्ये आज अशा काही घटना घडत आहेत की ज्या घटना पाहिल्या की विचार करावा लागतो की खरंच आपला समाज हा समाज व्यवस्थेमध्ये राहतोय का, एक माणूस म्हणून त्याचं जीवन तो जगतोय का. पुण्याच्या नसरापूरमधील घटना की या घटनेमध्ये 3.5 वर्षाच्या एका लहान चिमुकलीवर एक 65 वर्षाचा नराधम अत्याचार करतो. ही घटना ज्यावेळेस आपल्यासमोर येते त्यावेळेस एक माणूस म्हणून प्रत्येक व्यक्तीला वाईट वाटतं आणि माणूस म्हणून असणारा प्रत्येक व्यक्ती या प्रकरणावरती विचार करतो की खरंच आपण समाज व्यवस्थेमध्ये राहतोय का. आणि याच प्रकरणावरती आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहत आहात संदीप NK ऑफिशियल. मित्रांनो, पुण्यातलं हे जे प्रकरण आहे हे प्रकरण खरंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला राग आणणारं असं प्रकरण आहे. हा जो आरोपी आहे या प्रकरणातला कांबळे, या कांबळेला भर चौकात आणावं आणि त्याला फाशी द्यावी अशी लोकांची भावना आहे. आणि माणूस म्हणून खरंच प्रत्येक व्यक्तीची ही भावना योग्यही आहे. कारण त्या माणसानं अत्याचार केलाय तो एका अशा लहानशा चिमुकलीवर की जिनं तिच्या आयुष्याची सुरुवातही केलेली नाही. आयुष्याचं बरं वाईट तिला अजून समजायचंय, आयुष्य तिला अजून पाहायचंय आणि अशा कवळ्या वयात असतानाच हा हरामखोर तिच्यावरती अत्याचार करतो. हे खरंच निषेधार्थ आहे. या गोष्टीचा, या प्रकरणाचा जाहीर निषेध. परंतु हे प्रकरण झाल्याच्या नंतर या प्रकरणाला काही लोकांकडून, सगळ्याच लोकांकडून नाही, काही लोकांकडून जो जातीय रंग दिला जातोय हेही चुकीचं आहे. या प्रकरणातील जो आरोपी आहे त्या आरोपीच्या मुलाची आणि त्याच्या बायकोची मुलाखत ऐकली. त्या मुलाखतीमध्ये तो मुलगा सांगत होता की याच्या पोटी मी जन्म घेतलाय किंवा तो आमचा बाप आहे, हीच आमची चूक आहे. आणि त्याची बायको बोलत होती की या हरामखोराला फाशी द्या. जसा त्या चिमुकलीला त्रास झालाय, जसा त्या चिमुकलीवर अत्याचार झालाय आणि ज्या प्रकारे तिचा जीव गेलाय त्याच प्रकारे या माणसाला, या हरामखोराला शिक्षा द्या अशी त्याची ती बायकोसुद्धा मागणी करत होती. म्हणजे या प्रकरणामध्ये सांगायचं झालं तर त्या व्यक्तीच्या घरातील व्यक्तीसुद्धा त्याच्या ह्या कृत्याला समर्थन देत नाहीत. काही लोक असे आहेत की जे व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणा, काहीतरी व्ह्यूज मिळवण्यासाठी म्हणा, या प्रकरणाला जातीय रंग देत आहेत. हेही पुरोगामी महाराष्ट्राला पटणारं नाही. आपण या प्रकरणावरती एका वेगळ्या अँगलने बोलणार आहोत. हे जे प्रकरण घडले, या प्रकरणातला जो आरोपी आहे या आरोपीने याच्या आधीही अनेक प्रकारचे गुन्हे केले होते आणि त्याला जेलही झाली होती. त्या गावातील लोकांना माहीत होतं की हा एक हरामखोर व्यक्ती आहे, याची विचारसरणी काय आहे. त्यामुळं त्याच वेळेस, ज्यावेळेस याचं या आधीचं प्रकरण घडलं होतं त्याआधीच लोकांनी त्याला चोप द्यायला पाहिजे होता आणि पोलिसांकडेही त्याला चोप द्यायला पाहिजे होता आणि त्याला आतमध्ये टाकायला पाहिजे होतं. परंतु आता काही लोक म्हणतील की मग तो बेल घेऊन पुन्हा बाहेर यायचा. चिमुकलीचा जीव गेल्यानंतर ज्या प्रकारे लोकांचा राग अनावर झाला आणि लोकांनी ज्यावेळेस तशा प्रकारचं आंदोलन केलं, तशा प्रकारचं आंदोलन जर त्या भामट्याला आत टाकावं म्हणून जर आंदोलन केलं असतं तर पोलिसांनी त्याला आत टाकलं नसतं का? प्रशासनावर तसा दबाव आला नसता का? निश्चित आला असता. शासनानंही त्याला शिक्षा दिली असती. परंतु कुठं अत्याचार झाला आणि मग त्या अत्याचाराला न्याय देण्यासाठी महाराष्ट्रातली जनता काही बळी मागते का? म्हणजे एखादा बळी गेल्यानंतरच मग माणूस जागा होतो, समाज व्यवस्था जागी होते आणि त्यावेळेस मग आपण प्रचंड असं आंदोलन करतो आणि ह्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करतो. या आधीच या प्रकरणावरती जर लोकांनी आवाज उठवला असता आणि या भामट्याला जर वेळेवर शिक्षा दिली असती तर मला असं वाटतं की आता त्या चिमुकलीचा जीव वाचला असता. आपली न्यायव्यवस्था अशी आहे की आरोपीला पकडल्याच्या नंतर त्याला कधी शिक्षा होईल हे सांगता येत नाही. मग हे सगळं आपल्याला माहीत असताना जर आपल्या समाजामध्ये एखादं प्रकरण आपल्या आसपास घडतंय तर त्यावेळेस लोकांनी लगेच जागृत व्हायला पाहिजे. आणि प्रत्येकाला माहीत असतं आपल्या गावामध्ये, आपल्या आसपासच्या एरियामध्ये कोण भामटा आहे, कोण चुकीच्या प्रवृत्तीचं आहे, कोण कसं आहे, हे सगळ्यांना माहीत असतं. फक्त लोक बोलत नाहीत. तर लोकांनी या विषयावर बोलायला हवं. आणि आपल्या आसपास जर एखादा भामटा आपल्याला वाटतंय की हा चुकीचं काम करतोय तर अशा व्यक्तींना लगेच शिक्षा करायला पाहिजे आणि अशा लोकांना लगेच जेलमध्ये पाठवायला पाहिजे. जर पोलिसांनी तक्रार नाही घेतली तर लोकांनी ते प्रकरण झाल्याच्या नंतर
मग आंदोलन करण्यापेक्षा आधीच आंदोलन करून अशा भामट्यांना शिक्षा करण्यासाठी शासनावरती दबाव आणायला पाहिजे, पोलिसांवरती दबाव आणायला पाहिजे. कारण हा जो कांबळे आहे, या कांबळेला आधीच लोकांनी चोप दिला असता आणि आधीच याला जर शिक्षा दिली असती तर आज या चिमुकलीचा जीव वाचला असता. आणि अशा लोकांना जर वेळेवर शिक्षा झाली तर भविष्यातली जी मोठी घटना आहे ही मोठी घटना टाळू शकते. हेच फक्त या प्रकरणातनं मला सांगायचं आहे. पुन्हा एकदा हे जे प्रकरण घडले, या प्रकरणाचा जाहीर निषेध या कांबळेने केलंय ही 100% चुकीचं आहे. या हरामखोराला चौकात फाशी द्यावी अशी लोकांची भावना आहे. या भावनेचाही आदर, कारण ही भावना येणं साहजिकच आहे. परंतु या प्रकरणाला कुठल्याही जातीय प्रकारचा रंग देण्यात येऊ नये, कारण माणूस हा गुन्हेगार असतो. कुठलीही जात गुन्हेगार नसते, कुठलाही धर्म गुन्हेगार नसतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला म्हणून ती सगळी जात गुन्हेगार किंवा तो सगळा धर्म गुन्हेगार अशा अँगलनं पाहणं हे सुद्धा चुकीचं आहे. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदात राहा, खुश राहा. आणि व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर कमेंट करायला विसरू नका. या कमेंटमध्ये तुमचा वाढदिवस, तुमच्या जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस, तुमच्या मित्रांचा वाढदिवस, कोणाचाही वाढदिवस असेल तर त्या व्यक्तीचं नाव आणि त्या व्यक्तीचा वाढदिवस कधी आहे हे कमेंटमध्ये कळवा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांना शुभेच्छा देऊया. त्यांच्या आनंदामध्ये आपणही सहभागी होऊया. त्यांच्या नावाचा उल्लेख आपल्या या व्हिडिओमध्ये करूया. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये.